29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते। या मतदानावेळी अनेक ठिकाणी मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान काल मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये काहींनी गोंधळ केला। दरम्यान बोगस मतदान यंत्रातील बिघाड आणि बोटावरील शाई पुसण्यापासून दुबार मतदार देखील या ठिकाणी पाहायला मिळाले। मोठमोठ्या प्रमाणामध्ये काहींनी याचे व्हिडिओ देखील व्हायरल केले होते। सोशल मीडियावरची चर्चा होती। काल दिवसभरामध्ये या संपूर्ण घडामोडी मतदान केंद्रावर घडत असल्याचं नागरिकांनी सांगितलंय। हातावरची शाई पुसतानाचे व्हिडिओ देखील मतदारांनी या ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं पाहायला मिळालं। आता त्यातच एक नवीन बातमी समोर येते, ती म्हणजे आता काहीच वेळामध्ये निकाल लागणार आहे। निकालाच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यातच आता भाजपाच्या एका उमेदवाराने विजयाचे बॅनर आधीच लावल्याचं पाहायला मिळते। हे बॅनर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे यांनी मतमोजणीला सुरुवात होण्याच्या आधीपासूनच हे बॅनर जागोजागी लावल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 32 ते भाजप उमेदवार सचिन दोडके यांनी त्यांच्या विजयाचे बॅनर आधीपासूनच लावलेले पाहायला मिळतंय। दरम्यान प्रभाग क्रमांक 32 मधील नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले सचिन दोडके यांनी त्यांच्या भावी आमदार असलेल्या विजयाचे बॅनर या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे बॅनर अशा प्रकारे लावू नका याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा हे बॅनर लावण्यात आले। त्यामुळे आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं। आता यावर देवेंद्र फडणवीस काय कारवाई करणार किंवा काय हालचाल करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।